वडील आणि मुलगा हे एकमेकांशी जसं बोलणं अपेक्षित आहे, हं. तसं बोललं पाहिजे. अगदी अगदी. साधं उत्तर आहे खरं हं, तर त्याचं. होतं काय, की हळू मुलं जेव्हा मोठी होतात हं. आणि 8वी, 10वी, 12वीच्या वयामध्ये त्यांचं हळू घरातलं विश्व कमी होतं आणि बाहेरचं बाहेरचं विश्व वाढतं. वाढत जातं, बरोबर. जे नैसर्गिक आहे. हं. पण मग अशा वेळी नाही मुलांना प्रायव्हसी द्यायची का त्यांना विचारायचं, "तू कुठे जातोयस?" मग त्याला आवडेल का आम्ही हे प्रश्न विचारले तर? हा नकळत ओह! गोंधळ मनात येतो पालकांच्या. हां, हं. हां. मुलं का बोलत नाहीत पालकांशी? कारण समजा सांगितलं, की आम्ही अमुक-अमुक ठिकाणी गेलो होतो, सगळे मित्र भेटले होते, ह्याचा वाढदिवस होता, आम्ही हं, पार्टी केली. "अरे, इथे का गेलात? तिथे जायचं होतं." किंवा "हा आला हं. होता का? तो मुलगा मला अजिबात आवडत नाही." मग तो ओह! होता, तर मी पुढच्या वेळेस ती सांगणारच नाही गोष्ट पालकांना. हं, ऐका, नोटीस करा. हं, हं. पण त्या क्षणी लगेच क्रिटिकल कमेंट्स करू नका त्याच्याबद्दल. येस. त्यांच्या विश्वात जर आपण इंटरेस्ट दाखवला, हं, हं, हं. तर ते सुद्धा तेवढ्याच इंटरेस्टने आपल्याला सगळं सांगतील घरी येऊन. ओके. अगदी काही त्यांच्या हातून काही चूक झाली असेल, बाईक चालवताना कुठेतरी ठोकली, हं, हं, ते हं. सुद्धा घरी येऊन सांगतील तुम्हाला, की "माहिती का आज असं झालं." हां, हां, हां. पण त्याच्यासाठी तो विश्वास निर्माण आपणच केला पाहिजे. त्यांच्या करेक्ट. विश्वात जेव्हा आपण इंटरेस्ट घेऊ, हं, हं, तेव्हा हं. तो संवाद वाढेल.